गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण सोल्युशन या टॉपिक मध्ये प्रॉब्लेम स्टडी करत होतो. त्यानंतर आता नेक्स्ट प्रॉब्लेम कुठला आहे बघा. याच्यामध्ये 3.4 ग्रॅम CaCl2 is dissolved in 2.5 liter of water at 300 Kelvin. हे आपले टेम्परेचर दिलेलं आहे at 300 Kelvin. ह्या टेम्परेचरला at 300 Kelvin. What is the osmotic pressure of the solution? आणि फरका फॅक्टर फॉर CaCl2 is 2.47. आता इथे बघा तुम्हाला याच्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर कळा सांगितलंय आणि फरका फॅक्टर. आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी तुम्हाला इथे दिलेली आहे ती ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे. आता फरका फॅक्टर आपला काय असतो? ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवाइड बाय थेरोटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर ह्यामध्ये कसं आहे बघा. आता आपल्याला व्हॅल्यू काय काय दिले बघा. 3.4 ग्रॅम CaCl2 dissolved in 2.5 liter of water. म्हणजे 3.4 ग्रॅम CaCl2 हा वॉटर मध्ये डिसॉल्व करणार आहे. म्हणजे CaCl2 सोल्यूट असणार आहे. ओके, म्हणजे CaCl2 सोल्यूट आहे आणि वॉटर काय आपला सॉल्व्हंट आहे. चल का. तर CaCl2 मध्ये मास ऑफ सोल्यूट आपल्याला दिलाय. सोल्यूटचा मास आपण कसं दाखवतो? W2 ह्या सिम्बॉलने सोल्यूटचा मास दाखवतो. ते तुम्हाला दिलेलं आहे 3.4 ग्रॅम हे दिलेलं आहे. त्याचा व्हॉल्यूम ऑफ वॉटर दिलेला आहे 2.5 लिटर हे आपल्याला दिलेलं आहे. टेम्परेचर दिलेलं आहे 300 केल्विन. व्हॉट इज द ऑस्मोटिक प्रेशर? पाय आपल्याला फाइंड आउट करायचं आणि फरका फॅक्टर I फॉर CaCl2 ह्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ते किती आहे? 2.47 हे आपल्याला दिलेले आहे. फरका फॅक्टर आपल्याला दिलेलं आहे. ऑस्मोटिक प्रेशरची व्हॅल्यू काढायचं. आता लक्षात घ्या कॅल्शियम क्लोराइड साठी फरका फॅक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे. आपला फॉर्म्युला काय आहे लक्षात घ्या. पाय इज इक्वल टू काय आपला ऑस्मोटिक प्रेशर पाय आपण सांगतो ना. पाय इज इक्वल टू I * CRT. ही मॉडिफिकेशन आहे लक्षात घ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं. फरका फॅक्टर आपण इंट्रोड्यूस करत असतो यांच्या इक्वेशन मध्ये. कारण का अबनॉर्मल मॉलिक्युलर मास आपण बघितलेला आहे. थेरोटिकल मॉलिक्युलर मास आणि ऑब्झर्व्ड मॉलिक्युलर मास मध्ये डिफरन्स पडत असतो. कशामुळे? ड्यू टू असोसिएशन ऑर डिसोसिएशन. असोसिएशन किंवा डिसोसिएशन झाल्यामुळे त्यांच्या मॉलिक्युलर मास मध्ये डिफरन्स येत असतो. त्यामुळे आपण तिथे घेत असताना नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स हे ऍड करूनच त्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी घेत असतो. फरका फॅक्टर म्हणजे काय? नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल असतो लक्षात. ऑब्झर्व्ड नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल डिवाइड बाय थेरोटिकल नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स. आता इथं पाय इज इक्वल टू ICRT आपलं इक्वेशन आहे. तर त्यामध्ये लक्षात घ्या आपल्या इथं I ची व्हॅल्यू माहिती आहे. R गॅस कॉन्स्टंट आपल्याला माहिती आहे. टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे. तर लक्षात घ्या हेच इक्वेशन आपण कसं लिहिणार बघा. पाय इज इक्वल टू I. C म्हणजे कॉन्संट्रेशन आहे. कॉन्संट्रेशन हे आपलं काय आहे? N2. तर कॉन्संट्रेशन N2 बाय V. तर का कॉन्संट्रेशन नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय व्हॉल्यूम असतं N बाय V. आता सॉलिडचे कॉन्संट्रेशन म्हणजे N2 बाय V करणार आपण. N2 मध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड आहे. आता हेच कसं येणार बघा मग यामध्ये. आता एकदम पाय इज इक्वल टू I * N2 म्हणजे काय असणार आहे? मास डिवाइड बाय मोलर मास. सॉलिडचे नंबर ऑफ मोल्स आहेत म्हणजे सॉलिडचं मास किती आहे आपलं? W2 आहे. ओके, I इज इक्वल टू W2 आणि सॉलिडचं मोलर मास किती असतं आपलं? M2 असतं. मास डिवाइड बाय मोलर मास इनटू इकडे RT असणार आहे आणि इकडे डिवाइड बाय काय असणार आहे? P असणार आहे. आता मग I ची तर व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. I ची व्हॅल्यू दिलेली आहे. गॅस कॉन्स्टंट आपल्याला इथे लिहावं लागेल. गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल? ओके, इथं आपल्या इथं व्हॉल्यूम कशात दिलाय? लिटर मध्ये. टेम्परेचर केल्विन मध्ये दिलाय. तर गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू आता व्हॉल्यूम लिटर मध्ये असेल तर गॅस कॉन्स्टंट 0.082 लिटर ऍटमॉस्फियर पर मोल पर केल्विन ही व्हॅल्यू घ्यायची. समजा व्हॉल्यूम लिटर मध्ये असेल तर लिटर मधला गॅस कॉन्स्टंट घ्यायचा. आता मग ही व्हॅल्यू तुम्ही इथं पुट अप करा. I ची व्हॅल्यू दिली तुम्हाला किती आहे? फरका फॅक्टर आहे 2.47. ओके, इनटू W2 वेट ऑफ सॉलिड तुम्हाला दिलेला आहे किती आहे? 3.4. गॅस कॉन्स्टंटची पण व्हॅल्यू दिली आहे 0.082. टेम्परेचर दिलं आहे 300 केल्विन. ओके, डिवाइडेड बाय. आता इथे डिवाइडेड बाय कसं असणार आहे बघा त्यामध्ये. आता मॉलिक्युलर मास ऑफ सॉलिड आपण दिलेलं आहे ते काढायला पाहिजे. आता मॉलिक्युलर मास ऑफ सॉलिड म्हणजे कोण असणार आहे? सॉलिड इथं आपला
CaCl2 असणार आहे ना, कॅल्शियम क्लोराइड. कॅल्शियम क्लोराइडचं मॉलिक्युलर मास, मोलर मास ऑफ CaCl2. कॅल्शियम क्लोराइडचं मोलर मास म्हणजे ते काय असणार आहे, N2 असणार आहे. आता कॅल्शियम क्लोराइड मध्ये कोण असणार आहे, कॅल्शियम ना. कॅल्शियमचे किती असतं आपलं 40 ना, आणि एका क्लोरीनचे किती असतं 35.5. दोन क्लोरीन आहेत, हे 40 प्लस काय आलं हे 71 आलं. म्हणजे हे किती आलं सांगा, 70 प्लस 40 हे आपलं 111 ग्रॅम आलं. बरोबर आहे. ही मॉलिक्युलर मास आपलं 111 ग्रॅम आलं. ही व्हॅल्यू इथं पुट अप करा. 111 इंटू व्हॉल्यूम तर तुम्हाला दिला, व्हॉल्यूम किती आपलं 2.5 लिटर. हे इथं लिहा. म्हणजे आपल्याला इथं सिम्प्लिफिकेशन करून आन्सर आपल्याला असे मिळणार आहे की आपल्याला 0.745 ॲटमॉस्फिअर एवढी व्हॅल्यू आपल्याला याची मिळणार. ओके, असं हा प्रॉब्लेम. ओके, ह्यात काय डाऊट नाही ना. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट आपण घेणार आहे याच्यामध्ये बघा आपल्याला ही प्रॉब्लेम नंबर 2 काय सांगतो लक्षात घ्या. Assuming complete dissociation, calculate molarity of aqueous solution of KBr whose freezing point is -2.95 degrees Celsius. Kf for water is 1.86 Kelvin kilogram per mole. ओके, आपल्याला बघा याच्यामध्ये केबीआर जो दिलाय त्याचं कंप्लीट डिसोसिएशन करायचं सांगितलेलं आहे आणि काय कॅल्क्युलेट करायचं, मोलॅरिटी काढायचं आपल्याला. ॲक्वेस सोल्युशनची मोलॅरिटी फाइंड आउट करायचं. तर फ्रीजिंग पॉइंट दिला आपला सोल्युशनचा, जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो फ्रीजिंग पॉइंट दिलाय -2.95 डिग्री सेल्सिअस दिलाय आणि केएफ सुद्धा दिलाय. गिवन व्हॅल्यू काय बघा, फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आपल्याला दिलाय. ॲक्वेस सोल्युशन इथं म्हणलंयस ना, मोलॅरिटी ऑफ ॲक्वेस सोल्युशन ऑफ केबीआर. ओके, फुल फ्रीजिंग पॉइंट म्हणजे ॲक्वेस सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट दिलाय. तर सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट आपण कसं सांगतो रे, कुठल्या संबंध दाखवतो, टीएफ ना. टीएफ म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन, तो किती आपला -2.95 डिग्री सेल्सिअस हा फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन आहे. ओके, मग आता केएफ फॉर वॉटर, केएफ आपला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट और मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट आहे. ह्याची व्हॅल्यू दिली आहे 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल, हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजे स्मॉल एम. स्मॉल एम आपण मोलॅरिटी सांगत असतो. आता मग फॉर्म्युला आपण आता कंप्लीट डिसोसिएशन करणार आहे. तर डेल्टा टीएफ इज इक्वल टू I * KF * M हा फॉर्म्युला आपण यूज करणार. त्याच्यासाठी आपल्याला इथं फॉर्म्युला आपला काय येणार आहे बघा याच्यामध्ये, डेल्टा टीएफ इज इक्वल टू I * KF * M हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायला लागणार. आता मग हा फॉर्म्युला यूज करत असताना तुम्हाला व्हॅल्यू कुणाची काढायचं आहे, मोलॅरिटीची काढायचं आहे. मग काय माहित पाहिजे, केएफ तर दिला आपल्याला, पट्टा फॅक्टर I ची व्हॅल्यू काढली पाहिजे आणि डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू काढली पाहिजे. करेक्ट नाही. आता डेल्टा टीएफ हा फक्त केएफ तुम्हाला माहित आहे, बाकीच्या व्हॅल्यू माहित नाही. पण डेल्टा टीएफ म्हणजे काय असतो आपला, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ना. तो काय असतो, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट मायनस फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. ओके, आता फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट, सॉल्व्हेंटचा फ्रीजिंग पॉइंट आपण कसं दाखवतो, T0 मायनस टीएफ. टीएफ म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन, T0 म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हेंट. आता मग सॉल्व्हेंटचा जो फ्रीजिंग पॉइंट असतो तो आपण 0 डिग्री सेल्सिअस घेत असतो लक्षात. 0 डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन मध्ये 273 केल्विन घेत असतो. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन असतं. आता इथं सॉल्व्हेंटचा फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस आपण लिहिला मायनस टीएफ. टीएफ म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन, त्याची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला -2.95 डिग्री सेल्सिअस. ब्रॅकेट मध्ये घ्या -2.5 डिग्री सेल्सिअस. आता हे कसं आलं, 0 डिग्री से माइनस माइनस प्लस झालं 2.95 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे सी किती आला रे, 2.95 डिग्री सेल्सिअस. हा आपला टीएफ आला, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. ही व्हॅल्यू मिळाली की मोलॅरिटी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे
केएफ माहित आहे, आय ची व्हॅल्यू काढली पाहिजे. क्वांटम फॅक्टर आय आपला काय असतो, कंप्लीट डिसोसिएशन करा म्हणलं तर का कंप्लीट डिसोसिएशन क्वांटम फॅक्टर. आता ऍक्युएस सोल्युशन कोणाचा आहे, केबीआर चा. आता केबीआर चं कंप्लीट डिसोसिएशन केलं तर कसं होणार आहे, के प्लस बीआर मायनस. किती पार्टिकल्स मिळणार आहेत, नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स 2 मिळणार ना. सर काही थेरॉटिकल क्वांटम फॅक्टर आपला 1 आहे, ऑब्झर्व्ड क्वांटम फॅक्टर किती आहे, 2 आहे ना. ते नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल किती आले, 2 आले ना. एन ची व्हॅल्यू 2 आले, 2 पार्टिकल्स आले असतात, 2 पार्टिकल्स. त्यामुळे क्वांटम फॅक्टर आय ची व्हॅल्यू किती आली, 2 आली. सर का ते जेवढे पार्टिकल्स असणार तेवढं क्वांटम फॅक्टर येणार असतात का. क्वांटम फॅक्टर तुम्ही असं सुद्धा काढू शकता, क्वांटम फॅक्टर आय इज इक्वल टू एन ऑब्झर्व्ड डिवाइड बाय एन थेरॉटिकल. हा सुद्धा फॉर्म्युला यूज करू शकता. मग आता एन ऑब्झर्व्ड म्हणजे काय, ऑब्झर्व्ड नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत आपले, 2 आहेत. थेरॉटिकल किती आहेत, ऍक्वेस सोल्युशन मध्ये डिसॉल्व करण्याच्या अगोदर एकच आहे ना. इथं 2 आहेत, डिसॉल्व केल्यावरती कंप्लीट डिसॉल्व 2 येतात, अगोदर एकच आहे ना थेरॉटिकल. 2 बाय 1 म्हणजे किती आलं, 2 आलं. तर काय ची व्हॅल्यू आपली 2 आहे, क्वांटम फॅक्टर आय इज इक्वल टू 2. आता मग त्यानंतर आपला मोलॅरिटी एम काढायचा आहे. फॉर्म्युला आपला सेम आपण यूज करणार आहे. काय फॉर्म्युला आहे, डेल्टा टी इज इक्वल टू आय इंटू केएफ इंटू एम. हा फॉर्म्युला आहे. मोलॅरिटी एम इज इक्वल टू डेल्टा टी एम डिवाइडेड बाय आय इंटू केएफ. ते आपले येणार आहे. डेल्टा टी एफ ची व्हॅल्यू किती आहे, 2.95 डिवाइडेड बाय क्वांटम फॅक्टर आय ची व्हॅल्यू 2. केएफ दिला आपला, केएफ किती आहे 1.86. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ते इथं जे सिम्प्लिफिकेशन आपल्याला मिळणार आहे ते 0.793. आता मग मोलॅरिटीचं युनिट काय असतं आपलं, मोल पर केजी. मोलॅरिटी काय असते आपली, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन 1 किलोग्राम ऑफ सॉलिड. 1 किलोग्राम सॉलिड मध्ये सॉलिडचे किती मोल्स आहेत त्याला आपण मोलॅरिटी असं म्हणतो. आणि मोलॅरिटी मध्ये 1 लिटर सोल्युशन मध्ये किती मोल्स आहेत. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन 1 लिटर असेल तर मोलॅरिटी. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन 1 किलोग्राम ऑफ सॉल्व्हेंट असेल तर मोलॅरिटी. लक्षात आहे का. अच्छा फिर आपला ही मोलॅरिटीची व्हॅल्यू मिळणार आहे. अंडरस्टँड, ओके. बघा आता प्रॉब्लेम आपल्याला काय सांगतोय बघा. प्रॉब्लेम नंबर 3, which of the following solution will have maximum boiling point elevation and which have minimum freezing point depression assuming complete dissociation. आपल्याला 0.1 मोलर KCl दिला, 0.05 मोलर NaCl दिला, 1 मोलर AlPO4 आहे आणि 0.4 मोलर MgSO4 आहे. ही मोलॅरिटी आहे, मोलॅरिटी नाही. मोलॅरिटी कॅपिटल एम मध्ये असते, मोलॅरिटी स्मॉल एम मध्ये. आता ह्याचं कंप्लीट डिसोसिएशन करायचं. आता आपल्या ह्या 2 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी दिल्या आहेत. पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली आपली, मॅक्सिमम बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन. सगळ्यात बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन जास्त कोणाचा आहे आणि सगळ्यात कमी फ्रीजिंग पॉइंट कोणाचा आहे, मिनिमम फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कोणाचा आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन आपल्या ऑलरेडी मध्ये. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी depends on number of solid particles present in the solution, not on the nature of solid particles present in the solution. किती solid particles present आहे त्याच्यावरती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ह्या डिपेंड आहे आपल्या. आता हे आपण कसं फाइंड आउट करणार लक्षात घ्या. ह्यामध्ये सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा आहे आणि सगळ्यात कमी फ्रीजिंग पॉइंट कोणाचा आहे हे आपल्याला कळायचं आहे. तर बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त कोणाचा आहे, तर ज्याचे नंबर ऑफ पार्टिकल जास्त असणार आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट लार्ज असणार आहे आणि ज्याचे नंबर ऑफ पार्टिकल्स कमी असणार आहेत त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी आणि फ्रीजिंग पॉइंट कमी असणार आहे. तर का बघा इथं आपण आता सगळ्यांचं डिसोसिएशन करूया. की कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.1 मोलर KCl. त्याचं कसं होणार आहे, K प्लस Cl मायनस. कंप्लीट डिसोसिएशन करावं लागेल, K प्लस Cl मायनस. परत बघा 0.20 आहे, 0.05 मोलर काय आपला NaCl. इथं कोण आहे Na प्लस Cl मायनस. नेक्स्ट C कोण आहे 1 मोलर AlPO4. ओके.
हा काय मिळेल आपल्याला Al3 प्लस PO4 3 मायनस असा आयोडायझेशन मिळणार. बी साठी कसं येणार आहे 0.1 मोलर MgSO4 आहे. याचा आयोडायझेशन बघा aqueous सोल्युशन मध्ये Mg2 प्लस SO4 2 मायनस असं आपण आयोडायझेशन केलेलं लक्षात घ्या. आता सगळ्यांचं कंप्लीट डिसोसिएशन आपण केलेलं आहे. कंप्लीट डिसोसिएशन केलंय. आता नंबर ऑफ पार्टिकल्स कुणाचे कसे मिळतात लक्षात घ्या. KCl चे नंबर ऑफ पार्टिकल्स किती मिळतात 2 मिळतात ना. त्याचे पार्टिकल्स किती मिळतात 2 पार्टिकल्स. तर घ्यायचे 2 पार्टिकल्स याचे पण काय येणार आहे 2 पार्टिकल्स. परत ह्याचे पार्टिकल्स किती येणार 2 पार्टिकल्स बरोबर नाही. आणि ह्याचे पण आपले काय येणार 2 पार्टिकल्स. सगळ्यांचे पार्टिकल्स कसे मिळणार आहेत. सगळ्यांचे पार्टिकल्स सेम मिळणार का डिफरंट मिळणार सेम मिळणार बरोबर नाही. सगळ्यांचे पार्टिकल सेम आहे. आता पार्टिकल सेम असतील तर काय करायचं बघा. पार्टिकल सेम असतील तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेक करायचं. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.1 मोलर आहे. याचं किती आहे 0.05 मोलर आहे. याचं किती आहे 1 मोलर आहे. याचं 0.1 मोलर आहे. आता लक्षात घ्या त्यामध्ये ज्याचं कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात जास्त आहे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात जास्त त्याचे सगळ्यात जास्त मोल्स असणार आहेत आणि सगळ्यात जास्त पार्टिकल असणार आहेत. त्यामुळे लक्षात घ्या इथं काय असणार आहे बघा आपल्या याच्यामध्ये व्हॅल्यू सगळ्यांच्या आपले व्यवस्थित बघा काय काय दिलेले आहेत. सगळ्यांच्या ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आता सगळ्यात कमी कॉन्सन्ट्रेशन कुणाचं आहे सांगा. पार्टिकल तर सगळ्यांचे सेम आले की नाही. सगळ्यांचे 2च पार्टिकल आले. आता ज्याचं कॉन्सन्ट्रेशन पार्टिकल सेम असतील तर कसं करायचं बघा. जनरली कसं असतं ज्याचे पार्टिकल जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो फ्रीजिंग पॉइंट कमी असतो. सो काय इथं मी लिहितोय नंबर ऑफ पार्टिकल्स ओके. पार्टिकल मोर असतील तर त्याचा बीपी कसा असतो बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन मोर असतो आणि फ्रीजिंग पॉइंट लेस असतो. एफपी लेस असतो हे लक्षात घ्या सर. फ्रीजिंग पॉइंट कमी असतो ओके. आता इथं सगळ्यांचे पार्टिकल सेम आले ना. पार्टिकल सेम असतील तर कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं कॉन्सन्ट्रेशन कडे बघायचं. आता सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे AlPO4 चा आहे. त्याचं 1 मोलर आहे. बाकीचं सगळ्यांचं कमी आहे ना पॉइंट मध्ये. पण ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त 1 मोलर AlPO4 ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त त्याची नंबर ऑफ मोल जास्त. नंबर ऑफ मोल जास्त असेल तर नंबर ऑफ पार्टिकल जास्त. नंबर ऑफ पार्टिकल जास्त असेल तर बॉइलिंग पॉइंट जास्त फ्रीजिंग पॉइंट कमी. लक्षात घ्या हे लक्षात घ्यायचं ओके. आता लक्षात घ्या इथं मी टर्म लिहितोय कॉन्सन्ट्रेशन मोल नंबर ऑफ पार्टिकल्स मोल ओके. पार्टिकल्स त्याचे कसे असणार आहे जास्त असणार आहे. पार्टिकल जास्त असेल तर कसं असणार आहे बीपी मोर ना. बॉइलिंग पॉइंट जास्त फ्रीजिंग पॉइंट कसा असणार आहे लेस असणार आहे. फ्रीजिंग पॉइंट लेस फ्रीजिंग पॉइंट कमी असणार आहे. आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आता आपल्याला विचारलंय काय मॅक्सिमम बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कुणाचा विचारलाय. तर कुणाचा येणार मॅक्सिमम इलेव्हेशन बॉइलिंग पॉइंट सांगा मला. मॅक्सिमम बॉइलिंग पॉइंट कुणाचा येणार AlPO4 चा ना. चल का मग ह्याचा काय असणार आहे मॅक्सिमम इलेव्हेशन बॉइलिंग पॉइंट. मॅक्सिमम इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ओके. आणि परत काय विचारलंय आपल्याला विच हा मिनिमम फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. फ्रीजिंग पॉइंट मिनिमम कुणाचा असणार आहे ज्याचे कॉन्सन्ट्रेशन कमी त्याचा फ्रीजिंग पॉइंट कमी. कुणाचं कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात कमी आहे NaCl आहे की 0.05 बाकीचं 0.1 आहे ते 0.05. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी त्याचा फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कमी असणार आहे ओके. मिनिमम डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ओके.
त्याचा डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट सगळ्यात कमी असणार, सगळ्यात फ्रीजिंग पॉइंट कमी असणार लक्षात घ्या. ओके, अशा पद्धतीने हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे लक्षात घ्या. ते पार्टिकल जास्त तर पेपर प्रेशर जास्त, बॉइलिंग पॉइंट जास्त, त्यानंतर सॉरी पेपर प्रेशर कमी, तर मी लिहितो आणखी पीपी लेस, पेपर प्रेशर कमी असतं पीपी लेस, पेपर प्रेशर, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर. ओके, लक्षात आला हा प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेम नंबर 4 काय बघा, which of the following solution will have higher freezing point depression and fire. ओके, खाली आपल्याला 0.1 मोलर NaCl दिला आहे आणि 0.05 मोलर Al2SO4 प्राइस दिला आहे. तर ह्या दोघांच्या मध्ये सगळ्यात जास्त फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कोणाचा आहे, सगळ्यात जास्त फ्रीजिंग पॉइंट कोणाचा आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन आता हे कसं करणार आपण लक्षात घ्या. आता आपण सांगितलंय डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आपली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, ही कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स. जेवढे सॉलिड पार्टिकल जास्त असणार आहे तेवढा फ्रीजिंग पॉइंट कमी असतो, बॉइलिंग पॉइंट जास्त असतो, पेपर प्रेशर जास्त असतो. तर का नंबर ऑफ पार्टिकल्स वाढले की काय होत असतं, पेपर प्रेशर कमी होतं, बॉइलिंग पॉइंट वाढतो, फ्रीजिंग पॉइंट कमी होतो. ज्याचे नंबर ऑफ पार्टिकल जास्त त्याचा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कसा असणार आहे, कमी का जास्त, कमी असणार ना. सर का मग सगळ्यात कमी कोणाचं असणार सांगा, आपण लिहून दिलंय काय सांगितलंय, जसे पार्टिकल जास्त असणार आहेत त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतो, फ्रीजिंग पॉइंट कमी असतो. पार्टिकल जास्त कोणाचे सांगा बघा, इथं आता दोघांचे आपण लिहूया. 0.01 मोलर आपल्याला 0.1 मोलर काय दिलाय, NaCl दिलाय, त्याचं आयोनायझेशन करा ना, कसं होत आहे Na+Cl-. त्याच्यात किती पार्टिकल आले, दोनच पार्टिकल ना, बरोबर नाही, दोनच पार्टिकल आले. त्यानंतर हा पण घेऊया 0.005 मोलर Al2SO4 प्राइस, त्याचा आयोनायझेशन कसं होणार आहे, 2Al3+ प्लस 3SO4 twice. ओके, SO4 2 माइनस आहे 3 आले, टोटल पार्टिकल किती आले, 5 आले ना. इथं 5 पार्टिकल आले, 2 Al3+ आले आणि 3 कुठले आले, SO4 2 माइनस आले. आता ज्याचे पार्टिकल जास्त असतात त्याचा फ्रीजिंग पॉइंट कसा असतो, आपला कमी असतो ना. ओके, पार्टिकल मोर, ओके मोर पार्टिकल्स असतील तर Fe कसा असतो आपला, लेस. फ्रीजिंग पॉइंट लेस असतो लक्षात. मग आता हे कसं आलं, इथं सगळ्यात आपला हायर फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन हे कुणाचं आलं, त्याचं ना हाय Fe डिप्रेशन. ओके, त्याचा फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन सगळ्यात जास्त असणार आहे. ओके, लक्षात ना, त्या शक्तीने सॉल्व्ह करायचं. बघा प्रॉब्लेम नंबर 5 काय सांगतो आपला, 0.1 molar solution of K2SO4 in water has freezing point of -4.3 degrees Celsius. What is the value of Fanta factor if K for water is 1.86 Kelvin kilogram per mole? तुम्हाला मोलॅरिटी दिलाय, मोलॅरिटी म्हणजे स्मॉल m ची व्हॅल्यू दिली ना गिवन मध्ये. स्मॉल m ची व्हॅल्यू तुम्हाला दिली किती आहे, 0.1 मोलर दिलाय. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला फ्रीजिंग पॉइंट दिलाय 0.1 मोलर सोल्युशन ऑफ K2SO4 इन वॉटर हॅज फ्रीजिंग पॉइंट, म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट दिलाय तुम्हाला किती आहे, तो -4.3 डिग्री सेल्सिअस. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट आपण कसं दाखवतो, TF ना, TF म्हणजे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन, तो किती आपला -4.3 डिग्री सेल्सिअस. ओके, त्यानंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फंटा फॅक्टर. फंटा फॅक्टर आयची व्हॅल्यू तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर K फॉर वॉटर दिलाय, वॉटरचा K किती आहे, 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल, हे तुम्हाला दिलेलं आहे. ओके, लक्षात आहे ना, हे दिलेलं आहे व्हॅल्यू
ओके, आता लक्षात घ्या, तुम्हाला फंटा फॅक्टर आय ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, ओके, तर डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू काढली पाहिजे. डेल्टा टीएफ आपला कसा असणार आहे बघा याच्यामध्ये, बघा इथं टीएफ जो आहे डेल्टा टीएफ इज इक्वल टू हा आपला काय असतो टी नॉट एफ मायनस टीएफ. टी नॉट एफ म्हणजेच काय असतो आपला फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. प्युअर सॉल्व्हेंट इथे आपण वॉटर घेत असतो, वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट किती असतो आपला 0 डिग्री सेल्सिअस किंवा 273 केल्विन के मायनस ओके, फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन आपला -4.3 डिग्री सेल्सिअस आहे. हे 0 डिग्री सेल्सिअस प्लस मायनस मायनस प्लस होईल. ओके, 4.3 डिग्री सेल्सिअस म्हणजे सी किती आला आपलं 4.3 डिग्री सेल्सिअस आला. बरोबर, हे 4.3 डिग्री सेल्सिअस आपल्याला मिळालेलं आहे. टी नॉट एफ ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे. त्यानंतर आपल्याला फंटा फॅक्टर आय काढायचा आहे, तर आपण व्हॅल्यू आता डायरेक्ट इथे लिहू शकतोय. डेल्टा टीएफ इज इक्वल टू काय येणार आहे आय इंटू केएफ इंटू एम, बरोबर आहे ना. ओके, आता आय ची व्हॅल्यू काढायचं आहे. आय इज इक्वल टू काय येणार आहे डेल्टा आय इज इक्वल टू डेल्टा टीएफ डिवाइडेड बाय काय येणार आहे केएफ इंटू एम. ओके, आता डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू किती आपली 4.3 डिवाइडेड बाय केएफ किती आहे 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. मोलॅरिटी दिली आपल्याला 0.1. याची व्हॅल्यू किती बघायचं आपल्याला. हा आपला फंटा फॅक्टर आहे असा, जी व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 2.31. ओके, हा आपला फंटा फॅक्टर आय ची व्हॅल्यू मिळाली. लक्षात ना, काय असेल हा आपला प्रॉब्लेम असणार. बघा इथे प्रॉब्लेम नंबर 6 काय आपला आता, fish generally needed O2 concentration in water at least 3.8 milligram per liter for survival. What partial pressure of O2 above the water is needed for the survival of fish given the solubility of O2 in water at 0 degree Celsius and 1 atmospheric partial pressure is 2.2 into 10 raised to -3 मोल पर लिटर. ओके, आपल्याला इथं फाइंड आउट काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये पार्शियल प्रेशर काढायचं आहे ऑक्सिजनचं. ओके, पार्शियल प्रेशर फिश जो आहे तर फिश पाण्यामध्ये असणार आहे चल का, त्याचं तो ऑक्सिजन घेणार आहे. ओके, डिझॉल्व्ड ऑक्सिजन तो वॉटर मधला घेत असतो. तो ऑक्सिजन घेत असताना ओके त्याला किती ऑक्सिजन लागत असतो, एका लिटर मध्ये 3.8 मिलीग्रॅम एवढा ऑक्सिजन तो घेत असतो एका लिटरच्या पाठीमध्ये. समजा एवढा ऑक्सिजन घेऊन त्याची लाईफ सर्व्हाइव्ह करत असतो. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तेवढा ऑक्सिजन घेऊन तो लाईफ त्याची सर्व्हाइव्ह करत असेल 3.8 मिलीग्रॅम पर लिटर, एका लिटरला एवढा ऑक्सिजन घेत असेल तर पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचे किती असणार आहे, त्याचं सर्व्हाइव्ह होण्यासाठी लाईफ सर्व्हाइव्ह होण्यासाठी त्याचं पार्शियल प्रेशर किती असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर रिक्वायर्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 किती लागणार आहे आपल्याला ते आपण इथे लिहूया. कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 हे किती दिलं आपल्याला 3.8 मिलीग्रॅम पर लिटर ते आपल्याला दिलंय. ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन दिले ना आपल्याला इथं 3.8 मिलीग्रॅम पर लिटर दिलंय आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलेलं आहे. मग आता त्यानंतर पार्शियल प्रेशर आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. सोल्युबिलिटी ऑक्सिजनची किती दिली आपल्याला, सोल्युबिलिटी ऑफ O2 इन वॉटर ऍट 0 डिग्री सेल्सिअस किती दिले आहे 2.2 into 10 raised to -3 मोल पर लिटर सोल्युबिलिटी दिली आहे. सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन ही पण दिली आहे. सोल्युबिलिटी ऑफ O2 2.2 into 10 raised to -3 मोल पर लिटर ते आपल्याला सोल्युबिलिटी दिलेलं आहे. ओके, मोल पर लिटर दिलेलं आहे. त्यानंतर पार्शियल प्रेशर किती दिले ह्यासाठी ती आपल्याला 1 atmosphere दिला आहे. 1 atmospheric पार्शियल प्रेशर असणार. मग पार्शियल प्रेशर ऑफ O2 नीडेड आपल्याला काढायचं आहे. पार्शियल प्रेशर ऑफ O2 नीडेड तर लक्षात घ्या ते आपण कसं करणार आहे,
पार्शियल प्रेशर ऑफ O2 needed म्हणजे सॉल्युबिलिटी आपल्याला दिली आहे लक्षात घ्या एस आहे आपली एस हे सॉल्युबिलिटी आपल्याला दिलेलं आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पार्शियल प्रेशर ऑफ O2 काढायचं असेल तर पार्शियल प्रेशर ऑफ O2 पार्शियल प्रेशर ऑफ O2 म्हणजे PO2 आपल्याला काढायचं आहे याची व्हॅल्यू किती आपल्याला फाइंड आउट करायचं तर अकॉर्डिंग टू हेनरी लॉ काय समजून आपला हेनरी लॉ काय असतो आपला सॉल्युबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पार्शियल प्रेशर चल का हेनरी लॉ अकॉर्डिंग टू हेनरी लॉ हा काय असतो आपला S KP असतो ना K into P S डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P असतो रे आपला बरोबर आहे जस्ट S काय असतो आपला KP असतो S म्हणजे सॉल्युबिलिटी आहे P म्हणजे पार्शियल प्रेशर आहे K म्हणजे काय हेनरी लॉ कॉन्स्टंट आपल्याला सॉल्युबिलिटी दिली आहे ना आपल्या ऑप्शनची किती दिली आहे 2.2 into 10⁻³ मोल पर लिटर दिले पार्शियल प्रेशर पण दिले 1 atmosphere दिले त्याच्यावर आपल्याला सॉल्युबिलिटी कॉन्स्टंट काढून घ्यावं लागेल ना हेनरी लॉ कॉन्स्टंट काढावं लागेल तो आता कसं आहे ना आपला हेनरी लॉ कॉन्स्टंट K काय येणार आहे S/P S किती आपली 2.2 into 10⁻³ ठीक आहे डिवाइड बाय 1 K ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली बघा याच्यामध्ये सेम किती येणार आहे 2.2 into 10⁻³ इथं सेम ऍटमॉस्फिअर आहे आणि वरती काय आपलं मोल पर लिटर आता हे सेम आली 2.2 into 10⁻³ मोल पर लिटर पर एटमॉस्फिअर एटमॉस्फिअर वरती गेला ना पर एटमॉस्फिअर हे आपल्याला काय मिळालं हेनरी लॉ कॉन्स्टंट मिळाला K ची व्हॅल्यू तर हेनरी लॉ कॉन्स्टंट मिळाल्यानंतर सेकंड कंडिशन आपल्याला विचारलेलं आहे सेकंड कंडिशन काय विचारलेलं आहे सेकंड कंडिशन मध्ये लक्षात घ्या सॉल्युबिलिटी आपल्याला दिली आहे कॉन्संट्रेशन सेकंड कंडिशनला कॉन्संट्रेशन ऑफ O2 म्हणजे की आपली सॉल्युबिलिटी आहे की सॉल्युबिलिटी S आपली 3.8 मिलीग्राम पर लिटर एवढा ऑक्सिजन घेत असताना त्याची सॉल्युबिलिटी किती असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं तर आता लक्षात घ्या पार्शियल प्रेशर आपलं इथं आपण किती घेणार त्यामध्ये पार्शियल प्रेशर सेम घेणार आहे पार्शियल प्रेशर किती सांगितले आपलं 1 atmosphere सांगितले ना आता किती येणार त्याच्यामध्ये हेनरी लॉ कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपली किती आहे 3.8 मिलीग्राम पर लिटर दिले ऑक्सिजन आहे ना आता बघा कॉन्संट्रेशन जे आहे ते आता कसं करावं लागेल बघा पार्शियल प्रेशर सेम आपला फॉर्म्युला S KP आहे तर याच्यामध्ये सॉल्युबिलिटी काढायचं ना आपल्याला पार्शियल प्रेशर ऑफ O2 अबोव द वॉटर म्हणजे P काढायचं आपल्याला सेकंड कंडिशनला P काय येणार S/K येणार आता S ची व्हॅल्यू जी आहे सॉल्युबिलिटी S ची व्हॅल्यू आहे तर सॉल्युबिलिटी आपण आता कशी काढत असतो सॉल्युबिलिटी आपली काय असते सॉल्युबिलिटी 3.8 into 10⁻³ ऑक्सिजन आहे कॉन्संट्रेशन दिले ना आपल्याला कॉन्संट्रेशन इज इक्वल टू काय असतो आपला फॉर्म्युला कॉन्संट्रेशन इज इक्वल टू N/V ना तर काय नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम आहे आता व्हॉल्यूम आपला आता N ची व्हॅल्यू जी आहे N म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट N ची व्हॅल्यू किती आहे आपली W डिवाइडेड बाय M ना ओके N म्हणजे W डिवाइडेड बाय M वेट अपॉन मोलर मास ना ते इनटू P असणारच आहे आता इथं मला तुम्ही सांगा की कसं येणार आहे याच्यामध्ये W ची व्हॅल्यू किती आपली 3.8 मिलीग्राम दिले ना आपली मिलीग्रामचं ग्रॅम मध्ये केलं पाहिजे आपल्याला ते आता मी इथं करून घेतो सर काय इथं 3.8 हे आपले किती आलं 3.8 into मिलीग्रामचं ग्रॅम कसं होणार 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं 3.8 त्या साइडला लिहून इथं लिहू ओके इथे आपलं हे 3.8 into 10⁻³ ग्रॅम डिवाइडेड बाय आता मॉलिक्युलर वेट किती आहे आपला ऑक्सिजन म्हणजे O2 आला ना एका ऑक्सिजनचं 16 असतं दोन ऑक्सिजनचं काय आलं 32 समजा त्यामुळे इथं 32 मॉलिक्युलर वेट आला ऑक्सिजनचं
आता फॉर्म्युला किती आहे 8 लिटर मध्येच म्हणले ना पर लिटर 3.8 मिलीग्राम पर लिटर ना फॉर्म्युला आपला किती असणार आहे 1 लिटर असणार हो का आता हे किती आलं बघा त्याच्यामध्ये की आता आपण बघणार आहे ह्याच्यामध्ये की ॲज इट इज आपली व्हॅल्यू इथं घ्या कॉन्सन्ट्रेशनच्या आता ओके आणि आता के ची व्हॅल्यू आपल्याला पुट अप करायला लागेल 3.8 into 10 raised to minus 3 divided by 32 into 1 तर तिकडे काय आलं आपलं त्याला इंटू काय आपलं के आहे ना हेनरी लॉ कॉन्स्टंट ची व्हॅल्यू किती आपली हेनरी लॉ कॉन्स्टंट 2.2 into 10 raised to minus 3 हे आपण इथे घेणार के ची व्हॅल्यू 2.2 into 10 raised to minus 3 बरोबर ना चल का त्या शक्तीने इथे येणार आहे त्यामुळे हिचं आन्सर आपल्याला सिम्प्लिफाय करून मिळणार आहे ते आपल्याला किती येतं बघायचं 0.054 ऍटमॉस्फिअर एवढा आपल्याला पार्शियल प्रेशर मिळणार हिची व्हॅल्यू समजा ही सॉल्युबिलिटी आपली जी आहे की आपण कशामध्ये केले 3.8 into 10 raised to -3 ग्रॅम मध्ये चला आणि आपलं फॉर्म्युला किती घेतलंय आपण इथं फॉर्म्युला 1 लिटर चला ओके अशा रीतीने फाइंड आउट केलं आपण सॉल्युबिलिटी मध्ये ही सॉल्युबिलिटी आपली येणार कॉन्सन्ट्रेशन दिली ना आपल्या इथं सॉल्युबिलिटी गॅस मध्ये ही m/v ही व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे चला ती आपण इथं पुट अप केली ना त्याच्यामध्ये इथं प्रोडक्ट केली आपल्याला की व्हॅल्यू मिळाली याच्यामध्ये अंडरस्टँड पार्शियल प्रेशर कसं आहे ना कसं काढलं आपण ते एवढा 0.054 ऍटमॉस्फेरिक पार्शियल प्रेशरला 3.8 मिलीग्राम पर लिटर एवढा ऑप्शन तो फिक्स घेणार आहे वॉटर मध्ये चल का तर प्रॉब्लेम नंबर 7 काय आपला पेपर प्रेशर ऑफ वॉटर एट 20 डिग्री सेल्सियस इन 17 mmHg. What is the paper pressure of solution containing 2.8 gram urea in 50 gram of water? Okay. बघा लक्षात घ्या आपला पेपर प्रेशर ऑफ वॉटर दिला at 20 degree Celsius in 70 mmHg. What is the paper pressure of solution? सोल्युशनचं पेपर प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. तर पेपर प्रेशर ऑफ वॉटर दिलाय. वॉटर म्हणजे कोण असणार आपला प्युअर सॉल्व्हेंट ना. ते सोल्युशनचं काढायला सांगितलंय. म्हणजे वॉटरचं वेपर प्रेशर मध्ये प्युअर सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर मग प्युअर सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर कसं दाखवतो आपण P0 ने दाखवतो ना सका P0 किती आपली व्हॅल्यू 20 डिग्री सेल्सियस ला किती आहे 17 mmHg ही प्युअर सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर आपल्याला दिलेलं आहे त्यानंतर पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन काढा म्हणले सोल्युशनचं पेपर प्रेशर P आपण दाखवतो की तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे कंटेनिंग 2.8 ग्रॅम ऑफ युरिया असं म्हणलेलं आहे आता मग आता वेट ऑफ सॉलिड आपल्याला दिलाय वॉटर आपलं काय याच्यात सॉल्व्हेंट आहे ना हा 2.8 ग्रॅम युरिया वॉटर मध्ये टाकल्यानंतर ते सोल्युशन होणार आहे त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर तुम्हाला काढायचं आहे युरिया वॉटर मध्ये टाकलं तर सोल्युशन होणार ना युरिया सॉलिड आहे वॉटर सॉल्व्हेंट आहे आता तुम्हाला वेट कुठे दिलंय सॉलिडचं दिलंय ना 2.8 ग्रॅम ऑफ युरिया मध्ये मास ऑफ सॉलिड कसं दाखवतो आपण W ना 2.8 ग्राम मास ऑफ सॉलिड कसं 2.8 ग्राम आणखी काय दिलं आपल्याला इन 50 ग्राम ऑफ वॉटर म्हणजे इथे वेट कुणाचं आहे वॉटरचं मध्ये सॉल्व्हेंट्स आहे ना ओके मास ऑफ सॉल्व्हेंट कसं दाखवतोय आपण W1 ना करेक्ट नाही किती दिलं आपल्याला 50 ग्राम आता मग लक्षात घ्या आपल्याला इथं आता काय करावं लागणार आहे बघा दोघांचंही आपल्याला मोलर मास करावं लागेल सॉल्व्हेंटचंही मोलर मास आणि सॉलिडचं मोलर मास तर सॉल्व्हेंट कोण आहे लक्षात घ्या मोलर मास ऑफ सॉल्व्हेंट सॉलिड कोण आहे सांगा युरिया आहे ना ते मास मोलर मास ऑफ सॉलिड मोलर मास ऑफ युरिया लक्षात घ्या युरिया आपला युरियाचा मोलर मास युरिया कसा असतो आपला NH2CO NH2 असतो आपला युरियाचा फॉर्म्युला आहे ओके आता नायट्रोजन दोन आहेत ना 2 into नायट्रोजन हायड्रोजन 4 आहे 4 into हायड्रोजन कार्बन एक आहे ऑक्सिजन एकच आहे 2 into नायट्रोजनचं 14 असतं हायड्रोजनचं 1 कार्बनचं 12 ऑक्सिजनचं 16 असतं ओके आता हे
2 into 14 28 plus 4 plus 12 plus 16 हे किती झालं आपलं 28 32 32 12 44 plus 16 हे किती झालं आपलं 60 ग्रॅम झालं 60 ग्रॅम हे मोलर मास ऑफ युरिया मध्ये मोलर मास ऑफ सॉल्यूट झालं लक्षात घ्या मोलर मास ऑफ सॉल्यूट आहे आता मोलर मास ऑफ सॉल्यूट ओके हे सॉल्यूटचं मोलर मास आहे लक्षात घ्या त्यानंतर सॉल्व्हंटचं पण काढलं पाहिजे सॉल्व्हंटचं मोलर मास कसं दाखवलं आपण m1 ना मोलर मास ऑफ वॉटर म्हणजे ते काय असणार मोलर मास ऑफ सॉल्व्हंट असणार किती येणार वॉटरचं H2 आहे ना H2 म्हणजे 2 into हायड्रोजन प्लस ऑक्सिजन आता एका हायड्रोजनचं 1 असतं 60 किती झालं 2 plus 60 किती झालं 18 ग्रॅम बरोबर नाही m1 आपलं 18 ग्रॅम झालं लक्षात येईल ना 18 ग्रॅम झालं परत आता इथे कसं येणार बघा याच्यामध्ये आपल्याला इथं p ची व्हॅल्यू काढायला सांगितलंय व्हॅल्यू सगळ्यांच्या माहिती येतात आता डेल्टा p डिवाइड बाय p01 लोडिंग ऑफ पेपर प्रेशर ना काय फॉर्म्युला आहे फॉर्म्युला काय डेल्टा p अपॉन p0 एस इक्वल टू काय फॉर्म्युला आहे सांगा W2 अपॉन M2 ना इंटू काय आहे M1 डिवाइड बाय W1 आहे की नाही असं आता हे फॉर्म्युला असा आहे नाही तर जर हे असं लिहिलं नसतं तर काय आलं असतं हे N2 डिवाइड बाय N1 होतं की नाही आपलं ओके N2 म्हणजेच काय मोलर मास ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट W2 अपॉन M2 इंटू काय होतं M1 डिवाइड बाय W1 ओके तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आपल्याला पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन करायचं डेल्टा P म्हणजेच काय असतं रे P0 मायनस P असतो ना डिवाइड बाय P0 डेल्टा P म्हणजे लोडिंग ऑफ पेपर प्रेशर ना हे डेल्टा P अपॉन P0 म्हणजे रिलेटिव्ह लोडिंग ऑफ पेपर प्रेशर आहे फक्त लोडिंग ऑफ पेपर प्रेशर म्हणजेच काय P0 मायनस P पेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन असतं आता इथं काय ना P0 मायनस P डिवाइड बाय P0 इज इक्वल टू काय असणार W2 into M1 डिवाइड बाय M2 into काय असणार W1 असणार ओके मग आता तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे P ची व्हॅल्यू करायचं ना बरोबर नाही हा P काढायचा तर आता हे कसं होणार बघा P इज इक्वल टू कसं येणार सांगा P इज इक्वल टू हा P0 इकडे मल्टिप्लाय होईल समजा P0 मल्टिप्लाय होईल ना आता मग हा राहिलेला जो P ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला कशी करता येईल बघा याच्यामध्ये आपण डायरेक्ट पर्यंत इथे घेऊया P0 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला पेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट किती दिली आपल्याला 70 दिली ना ती व्हॅल्यू इथे लिहा 17 मायनस P आपल्याला काढायचं ना खाली P0 ची व्हॅल्यू 17 आहे ओके इज इक्वल टू W2 किती दिला आपल्याला W2 किती आहे 2.8 ग्रॅम आहे ना 2.8 ओके M1 ची व्हॅल्यू किती आहे मास ऑफ सॉल्व्हंट 18 आहे ओके डिवाइडेड बाय M2 ची व्हॅल्यू किती आपली 16 आहे W1 किती आपला 50 ग्रॅम बरोबर आता मग हेच कसं होणार बघा याच्यामध्ये आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन आपण करायचं आहे तर आपल्याला ही किती येणार बघा याच्यामध्ये 0.0168 येते 17 मायनस P डिवाइड बाय 17 हे 0.0168 एवढे आन्सर इकडे येतो 0.0168 आता इथं हे मी काय करतो 17 मायनस P आहे हा 17 ह्या आधी ठेवलं 17 ह्या साईडला घेतो ह्याला काय होणार मल्टिप्लाय होईल ना 0.0168 इनटू काय होणार आहे 17 हा 17 इकडे मल्टिप्लाय झाला ओके आता मग त्यानंतर बघा याचं जे आन्सर आपल्याला मिळणार आहे ते किती आलं बघा इथं 0.2856 आहे 0.2856 एवढं आलं आपल्याला P काढायचं ना आता P इज इक्वल टू काय येणार 0.2856 तर हा 17 परत इकडे मायनस होईल ना इकडे प्लस आहे ते इकडे काय होणार तो मायनस होईल म्हणजे P इज इक्वल टू काय आलं आपलं
17 मायनस 0.8. तो आता मी इथं लिहितो काय आलं बघा, P इज इक्वल टू 17 मायनस 0.2856. ओके, त्यातला P मिळणार, त्याची व्हॅल्यू किती येणार बघा, 16.7144. 16.7144. युनिट आपला सेम काय येणार आहे, mmHg. हे आपल्याला युनिट मिळणार आहे. ओके, लक्षात आहे ना, जे प्रेशर आपल्या सोल्युशनचं किती आलं, 16.7144 mmHg. ओके, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन लक्षात आहे ना. ओके, ह्यात काय डाऊट आहे का. ओके, आता रिमेनिंग प्रॉब्लेम आहे ते आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, थँक्यू.